गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणारा केशोरी असेल किंवा वडेगाव बंद्या या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून हत्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। जंगली हत्तीच्या वास्तव्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मी सध्या उभा आहे का मक्याच्या शेतामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केलेली आहे। हत्ती या ठिकाणी 8 दिवसाआधीच येऊन गेलेले आहेत। आपण पाहू शकतो त्यांचे पायाचे ठसे असतील किंवा त्यांची विष्ठा असेल या ठिकाणी शेतामध्ये दिसत आहे। त्यामुळे येथील जी हत्ती आहे, जी रानटी हत्ती आहे, त्यांचा बंदोबस्त करावा आणि आंध्र प्रदेश राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात जे हत्ती आलेले होते त्यांना त्यांच्याच राज्यात पाठवावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे वन विभाग जरी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असला तरी आताच्या घडीला देखील हत्ती या ठिकाणी वास्तव्यात असल्याचे इथले शेतकरी सांगतात। हरीश मोटघरे, LS मराठी, गोंदिया। त्यांनी नुकसान केलेलं मोठ्या प्रमाणात वडेगाव बंद्या भागामध्ये आपण पाहणी केली आहे, काय सांगाल? वडेगाव क्षेत्रामध्ये हत्याच्या कळपामुळे फारच मक्याचं नुकसान झालं आहे। पहिलेच शेतकरी हवाल दिला आहे, रेट काही मिळत नाही। हेक्टरी 2.5 लाख रुपयाचं त्वरित असं नुकसान या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे। सरकार फक्त म्हणते 50,000 रुपये हेक्टरी देऊ, त्यात काय होणार आहे? आमची लागतही आहे ते 1.5 लाख रुपये हेक्टरी आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय होणार आहे? शेतकरी विरोधी हे सरकार आहे, यात म्हणण्यात काही दुमत नाही। कारण की खरीपाचे 25-26 अजूनपर्यंत धान या सरकारने घेतलेले नाही। 50 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर धान पडलेले आहेत। आम्ही वारंवार पाठपुरवणी त्या गोष्टीसाठी करून राहिलो। प्रल्हादजी जोशी, शिवराजसिंह चौहान या मंत्र्यांशी आम्ही वेळोवेळी भेटलो, पण अजूनपर्यंत त्यांच्या तोंडातून हो असं काही निघलेलं नाही आहे आणि हे शेतकऱ्यांचा फारच असं नुकसान आहे। त्यांची लागतसुद्धा निघत नाही आहे आणि वरूनच या हत्यामुळे आज मका तुम्ही बघतच असाल, मका पूर्ण झोपलेला आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून मी या भाजप सरकारला, आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि त्यांची जे झालेले नुकसान आहे ते त्वरित तुम्ही भरपाई करून द्या। भरपाई साहेब तुम्ही केलं नाही तर आम्ही आंदोलनाला उतरू आणि शेतकऱ्यामध्ये झालेल्या अन्यायाला आम्ही न्याय मिळवून देऊ।